गुड इव्हनिंग फ्रेंड्स. जर आपल्याला इंग्रजी विषयात इंग्रजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बनवायची असतील तर ती वाक्य बनवण्यासाठी 35 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. 35 म्हणजे 95 सेंटेन्सेस 95% सेंटेन्सेस या शब्दांशिवाय तयार होऊ शकत नाही. म्हणजे 95% वाक्य या शब्दांशिवाय तयार होऊ शकत नाही किंवा बनू शकत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि ज्यांना कुणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे त्या सर्वांना हे 35 शब्द माहीत असले पाहिजेत. पहिला शब्द आहे आय म्हणजे मी. त्याच्यानंतर वी म्हणजे आम्ही, हा अनेक वचनासाठी वापरला जातो. आणि आय हा शब्द स्वतःबद्दल माहिती देण्यासाठी वापरला जातो. जसं आय एम अ टीचर, आय एम अ डॉक्टर, आय वॉज अ कलेक्टर, आय वॉज अ प्रिन्सिपल. आणि वी हा जो शब्द आहे हा अनेक वचनी अर्थाने वापरला जातो. जसं वी आर द बेस्ट फ्रेंड्स, वी आर नेबर्स, वी आर फॅमिली मेंबर्स याप्रमाणे. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. आता इंग्रजीमध्ये यू हा शब्द एक वचनासाठी सुद्धा वापरतात आणि अनेक वचनासाठी सुद्धा वापरतात. उदाहरणार्थ यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहे. पण मी जर असं म्हटलं यू आर माय फ्रेंड्स, तुम्ही माझे मित्र आहेत. ही हा शब्द तृतीय पुरुषी कर्ता म्हणून वापरला जातो. म्हणजे थर्ड पर्सनबद्दल, तिसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे पुरुष व्यक्तीबद्दल हा शब्द माहिती देतो. जसं ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. ही इज माय स्टुडंट, तो माझा विद्यार्थी आहे या अर्थाने. शी म्हणजे ती, शी इज माय सिस्टर, शी इज माय टीचर, राईट. शी इज माय गायडर, शी इज माय काउन्सलर. त्याच्यानंतर इट म्हणजे ते. आता इट हा शब्द प्राण्यांसाठी वापरला जातो, वस्तूंसाठी वापरला जातो. दे म्हणजे ते, त्या, ती, राईट. म्हणजे दे आर माय पॅरेंट्स, ते माझे आईवडील आहेत. दे आर माय टीचर्स, ते माझे विद्यार्थी आहेत. दे आर माय स्टुडंट्स, ते माझे विद्यार्थी आहेत या अर्थाने. आता हे जे मी शब्द सांगितले आपल्याला, आय, वी, यू, ही, शी, इट, दे, हे 100% वाक्याच्या सुरुवातीला येणारे शब्द आहेत. म्हणजे वाक्यांची सुरुवात या शब्दांनी होते. आता इकडचे जे शब्द आहेत उजव्या बाजूचे, यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला, हिम म्हणजे त्याला, हर म्हणजे तिला, इट म्हणजे त्याला, देम म्हणजे त्यांना. हे जे शब्द आहेत का, हे कर्त्या म्हणजे क्रियापदानंतर येतात. वाक्यामध्ये जे काही क्रियापद असतं का, जे व्हर्ब असतं ना, जी क्रिया असते व्हर्ब, त्या व्हर्ब नंतर हे सगळे शब्द येत असतात. कोणते? ज्या उजव्या बाजूचे शब्द वाचले मी ते शब्द, राईट. तर या सर्व शब्दांशिवाय वाक्य तयार होत नाही. वाक्यांची सुरुवात किंवा शेवट होत नाही. अजून आपल्याकडे काही शब्द आहेत बघा. आता माय म्हणजे काय? मायचा अर्थ काय होतो मराठीत? माझा, माझी, माझे, राईट. अवर म्हणजे आमचा, आमची. योर म्हणजे तुझा, तुमचा. हीज म्हणजे त्याचा, हर म्हणजे तिचा, इट्स म्हणजे त्याचा, त्याची. त्याच्यानंतर देअर म्हणजे काय? त्यांचा, त्यांची. आता हे जे काही शब्द आहेत का, हे शब्द इंग्रजी वाक्यामध्ये सिंगल येत नाही, म्हणजे एकटे येत नाही. कसं? माय. आता माय म्हणजे काय? माझा, माझी, माझे. पण नेमकं माझा, माझी, माझे काय आहे हे आपल्याला सांगावं लागेल ना. माय हाऊस, माझे घर. माय हजबंड, माझे पती. माय व्हाईफ, माझी पत्नी. माय सन्स, माझी मुले. यस. त्यानंतर अवर हाऊस, अवर फॅमिली मेंबर्स, अवर स्टुडंट्स. म्हणजे या शब्दांनंतर जर आपण कोणताही शब्द वापरला नाही तर या शब्दांना काहीही अर्थ उरत नाही. येतं आहे लक्षात? बघा. त्याच्यानंतर इकडचे डाव्या बाजूचे शब्द बघा. माईन म्हणजे माझ्या मालकीचे, अवर्स म्हणजे आमच्या मालकीचे, योर्स म्हणजे तुझ्या, तुमच्या मालकीचे, हीज म्हणजे त्याच्या मालकीचे,
हर्स म्हणजे तिच्या मालकीचे, देअर्स म्हणजे त्यांच्या मालकीचे. म्हणजे सिंग्युलरसाठी काय वापरावं, प्ल्युरलसाठी काय वापरावं, नेमकं या शब्दांचा उपयोग इंग्रजी वाक्य बनवण्यासाठी हे शब्द सुरुवातीला वापरावे का मध्ये वापरावे का शेवटी वापरावे, हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपण इंग्रजीमध्ये वाक्य तयार करू शकत नाही. त्यासाठी हे 35 वर्ड्स समजणे आपल्याला फार महत्त्वाचे आहे. बघा अजून काही शब्द आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं मी त्याला. या शब्दांना मी व्हेरी इम्पॉर्टंट म्हटलं आहे. आता माय सेल्फ म्हणजे काय, मी स्वतः. माय सेल्फ म्हणजे मी स्वतः, व्हेरी इम्पॉर्टंट शब्द आहे. अवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः. युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः. त्याच्यानंतर युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः. हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः. हरसेल्फ म्हणजे ती स्वतः. इट सेल्फ म्हणजे ते स्वतः प्राणी किंवा वस्तूसाठी. आणि देमसेल्फ म्हणजे ते स्वतः अनेक वचनासाठी. म्हणजे ज्या ज्या शब्दांना सेल्फ हा प्रत्यय लागलेला आहे, हा सफिक्स लागलेला आहे, तर ते सर्व शब्द स्वामित्वदर्शक दाखवतात. म्हणजे स्वतःसाठी. स्वामित्वदर्शक म्हणजे काय, स्वतःसाठी. आता उदाहरणार्थ माय सेल्फ म्हणजे मी स्वतः, मी बोलत आहे ना, मी स्वतः. अवर सेल्फ म्हणजे काय, आम्ही स्वतः, एकापेक्षा जास्त. युअर सेल्फ म्हणजे तू स्वतः, तू एकटा. युअर सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः, म्हणजे एकापेक्षा जास्त. म्हणून तर आपण एकवचन अनेक वचन असे शब्द वापरतो, सिंग्युलर आणि प्लुरल असे शब्द वापरतो. त्याच्यानंतर हिमसेल्फ म्हणजे तो स्वतः, तृतीय पुरुषी. हरसेल्फ म्हणजे ती स्वतः. इट सेल्फ म्हणजे ते स्वतः प्राणी किंवा वस्तूसाठी. आणि देमसेल्फ म्हणजे ते स्वतः अनेक वचनासाठी. मग नेमकं हे हिमसेल्फ, माय सेल्फ, हरसेल्फ, आवर सेल्फ, देमसेल्फ हे शब्द कसे वापरले जातात, या प्रकारची वाक्य आपण शोधली पाहिजे, लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्यक्षात बोलण्यासाठी त्यांचे उपयोजन केलं पाहिजे. तेव्हा आपली कुठंतरी मास्टरी आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं गृहीत धरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 35 शब्दांशिवाय 95 सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये तयार होत नाही. मग तशी वाक्य जर आपल्याला तयार करायची असतील तर यू मस्ट नो दीज वर्ड्स विच एवर आय हॅड टॉट जस्ट नाव. आता नुकताच मी जे काही शब्द शिकवले त्यांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.